हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आज आपण काय शिकणार आहोत तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. वेल, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा मराठी अर्थ आहे अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. तर अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ ज्यालाच इंग्रजीमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं बोलतात. सगळ्यात आपण प्रथम पाहूया की या काळामध्ये वाक्याची रचना कशी असते. वाक्याची रचना बघा कशी असते. फर्स्ट यू हॅव टू राईट युअर सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय, कर्ता. प्लस त्यानंतर येणार आहे तुमचा एम किंवा इज, लक्षात घ्या, किंवा आर, या तीनही पैकी एक कोणतं तरी क्रियापद, किंवा V1. V1 म्हणजे काय तर ओरिजिनल वर्ब. V1 म्हणजे क्रियापद, मुख्य क्रियापद. या चारही पैकी कोणतंही एक. प्लस ING. बघा वाक्याची रचना इथे कशी आहे. वाक्याची रचना आहे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर एम किंवा इज किंवा आर यापैकी एक कोणतंही क्रियापद, आणि मग त्याच्या पुढे क्रियापदाला V1, क्रियापदाला ING हा प्रत्यय, प्लस तुमचं जे काही राहिलेलं वाक्य असेल ते पुढं. आता आपण इथे एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, मी पुस्तक वाचत आहे. कसं लिहिणार तुम्ही हे वाक्य. मी पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग अ बुक. हाऊ वी कॅन राईट दिस सेंटेन्स. आय एम रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत आहे. इथे कर्ता बदलतोय आपण, तो घेतोय. तो हा कर्ता असेल तर आपण क्रियापद घेणार आहोत इज, कारण ते सिंग्युलर आहे, एकटाच आहे तो. ही इज रीडिंग अ बुक. ही इज रीडिंग अ बुक. इथे बघा वाक्याची रचना तुमच्या लक्षात आली असेल. सब्जेक्ट, इथे सब्जेक्ट काय आहे कर्ता, इथे आय आहे. या वाक्यामध्ये ही हा कर्ता आहे. त्यानंतर तुमचं एम इज किंवा आर यापैकी एक क्रियापद येतं. हे बघा एम आहे. इथे दुसऱ्या वाक्यात इज हे क्रियापद आलेलं आहे, आणि त्यानंतर येणाऱ्या यांना सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात. एम इज आर दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द हेल्पिंग वर्ब्स. आणि या हेल्पिंग वर्बच्या समोर आलेला आहे तुमचा V1 प्लस ING, क्रियापदाला ING हा प्रत्यय, आणि मग राहिलेलं तुमचं रिमेनिंग सेंटेन्स. हेच वाक्य आपण कसं लिहू शकतो बघा. मी आणि ती पुस्तक वाचत आहोत. आम्ही पुस्तक वाचत आहोत. आता तीच्या ऐवजी आपण काय घेऊयात, एखादं नाव घेऊयात. इथे ऋतिका अँड मी. ऋतिका आणि मी पुस्तक वाचत आहोत. आर रीडिंग अ बुक. वी आर रीडिंग अ बुक. आम्ही पुस्तक वाचत आहोत. बघा इथे कर्ता प्लुरल आहे, दोन कर्ते तिथे या ठिकाणी ऋतिका आणि मी, म्हणून मग इथे काय आलेलं आहे, आर हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्याची रचना असते कर्ता अधिक एम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य ते हेल्पिंग वर्ब प्लस V1 ING प्लस युअर रिमेनिंग सेंटेन्स. आपण आणखीन काही उदाहरणे पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, बोर्ड मला पुसून घेऊ देत आधी. मी पुस्तक वाचत नाही. आय एम नॉट रीडिंग अ बुक. नकारार्थी आहे बघा हे वाक्य. आय एम नॉट रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत
नाही. ती बाजारातून भाजी आणत आहे. ती बाजारातून भाजी आणत आहे. शी इज ब्रिंगिंग vegetables. She is bringing vegetables from the market. From एक वाक्य आहे. स्टार मार्क करूयात आपण इथे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नवीन वाक्य कुठून सुरू होते. She is bringing the vegetables from the market. ती बाजारातून भाज्या आणत आहे. माझा मुलगा शाळेत जात आहे. My son, माझा मुलगा शाळेत जात आहे. Is going to school. My son is going to school. माझा मुलगा शाळेत जात आहे. त्यानंतर बघा पुढचं वाक्य इथे घेऊयात आपण. माझी मुलगी, माय डॉटर, माझी मुलगी खेळत आहे. माय डॉटर इज प्लेइंग. माझी मुलगी मैदानावर खेळत आहे. असं जर मी वाक्य वाढवलं तर काय होईल बघा. माय डॉटर इज प्लेइंग ऑन द ग्राउंड. वी कॅन राईट लाईक this. So I think you all are understanding the sentences. See here, once again I will read all the sentences for you. I am not reading a book. मी पुस्तक वाचत नाही आहे. She is bringing vegetables from the market. ती बाजारातून भाज्या आणत आहे. My son is going to school. माझा मुलगा शाळेत जात आहे. My daughter is playing on the ground. माझी मुलगी ग्राउंड वरती खेळत आहे. अजून एक वाक्य बघा. मी बोर्डवर लिहित आहे. I am writing on the board. I am writing on the board. बाहेर रस्त्यावरती कुत्रा भुंकत आहे. The dog is barking on the road. How you can write this sentence? The dog, this is the subject, is क्रियापदाला ing, barking. The dog is barking outside, बाहेर, किंवा on the road असं सुद्धा आपण लिहू शकतो. तर ही आहेत अपूर्ण वर्तमान काळाची काही वाक्ये जी आज आपण इथे पाहिलेली आहेत. लक्षात घ्या. मला वाटते तुमच्या लक्षात आलीच असतील ही वाक्ये. तर आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण स्पोकन इंग्लिशचे ऑनलाईन क्लासेस, आपली नवीन बॅच सुरू होतीये. नवीन बॅच आपली सुरू होतीये 25 जुलै पासून. ही बॅच असेल 25 जुलै टू 30 ऑगस्ट. म्हणजे जवळजवळ 1 महिना आणि 5 दिवस आपल्या या कोर्सचा कालावधी असेल. दिस इज आवर स्पोकन इंग्लिश क्लास गाईज. अँड व्हॉट आर द बेनिफिट्स दॅट यू विल बी गेटिंग. 1 महिन्यामध्ये बघा तुम्हाला ऑनलाईन असणार आहेत आपले क्लास. तुम्हाला 1099 रुपये फी पेज करायची आहे. आणि आपल्या क्लासचे फायदे काय असतील बघा. बेनिफिट्स ऑफ द क्लास. मग तुम्ही गृहिणी असाल, व्यावसायिक असाल तर तुमच्यासाठी ही खास संधी. बघा आपण 4:15 म्हणजे 4:20 संध्याकाळी ते 5:20 क्लासचा कालावधी ठेवलेला आहे. संध्याकाळची वेळ आहे. गृहिणींना अगदी सोयीची वेळ आहे. ही वेळ असेल आपल्या क्लासची. त्यानंतर बघा तुम्हाला मिळणार आहे आपल्या क्लासमधून एक सर्टिफिकेट आफ्टर कंप्लीटिंग द स्पोकन इंग्लिश क्लास. गाईज यू विल बी गेटिंग द सर्टिफिकेट. त्यानंतर बघा अजून काय आपण प्रॅक्टिस घेतो. रोजच्या रोज डेली यूज सेंटेन्सेसची आपण प्रॅक्टिस घेत असतो क्लासमध्ये.
वी आर टेकिंग द डेली यूज सेंटेन्सेस प्रॅक्टिस. पहिली 10 मिनिटं तुम्हाला बोलण्यासाठी असतात. फर्स्ट 10 to 15 मिनिट्स रोज प्रॅक्टिस असते. क्लासमध्ये टॉपिक दिला जातो, त्याच्यावरती तयारी करून काय करायचं असतं, तुम्ही बोलायचं असतं. त्यानंतर मग डेली यूज सेंटेन्सेस. त्यानंतर आपण अजून काय घेतो क्लासमध्ये, बेसिक ग्रामर सगळं घेतो आपण क्लासमध्ये. त्यानंतर बघा अजून काय घेतो आपण क्लासमध्ये, सगळे टेन्स घेतोय. टेन्स म्हणजे सगळे काळ घेतो आपण. एकूण 12 काळ आहेत बघा. तर हे सगळे काळ होतात आपल्या क्लासमध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक फायदा तुम्हाला काय आहे की कॉन्व्हर्सेशन पण रोज होत असतं. डेली कॉन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस तुम्हाला लिहून दिले जातात, संवाद, कॉन्व्हर्सेशन. सो दीज आर ऑल द बेनिफिट्स ऑफ अवर क्लास. 1 महिन्याचा कालावधी असेल, 1099 तुमची फीज असेल. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे आणि ही एवढी प्रॅक्टिस तुम्हाला आपल्या क्लासमध्ये मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल क्लास का लावायचा, आपण क्लास इंग्रजी का शिकायची. भले आपण गृहिणी असो पण आपल्याला मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. आपण जेव्हा समाजामध्ये मिक्स होतो तेव्हा आपल्याला बोलावं लागतं किंवा इतर लोक दुसऱ्यांचं इंग्रजी पाहून किंवा दुसऱ्या भाषेतील नॉलेज पाहून आपल्याला थोडंसं असं वाटायला लागतं की अरे आपण कुठे कमी पडतोय का. तर आजच तुमच्यासाठी ही संधी आलेली आहे बघा. फक्त आणि फक्त 1099 मध्ये आपल्याला 1 महिन्याचा क्लास मिळतोय. आणि असं नाही की आपण रोज 1 तासभरच क्लास घेतो. बघा आपण फी भरल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं. तिथे सुद्धा रोजच्या रोज ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून काय केली जाते तर प्रॅक्टिस केली जाते. डेली मी तुमचे होमवर्क देखील तिथे चेक करत असते. ऑडिओ आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बोलायला शिकवलं जातं. म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओज करून आपल्या ग्रुपवरती काय करायचे असतात, सेंड करायचे असतात. तर मग घेताय ना आजच आपल्या क्लासला ॲडमिशन. बघा या नंबरवरती संपर्क साधा. 8767344382 हा नंबर सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे. दिस इज माय नंबर, मिसेस सरिता चौगुले. दिस इज माय नंबर, मिसेस सरिता चौगुले. बघा अजून एकदा लक्षात घ्या, हा माझा नंबर आहे मिसेस सरिता चौगुले. 8767344382. तर मग काळजी कसली करताय, चिंता कसली करताय, विचार कसला करताय, आजच आपल्या क्लासमध्ये मला व्हॉट्सअप मेसेज करून आपलं ॲडमिशन काय करा, पक्की करा. थँक्यू.